दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। जेलरोड या परिसरात सैलानी बाबा चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केल्याचं बघायला मिळालं। राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस प्रथमतः पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी जेलरोड या परिसरात धूमधडाक्यात आणि जल्लोषात शिवजयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी होते। तर 2024 मध्ये देखील पहिल्यांदाच शिवजयंती उत्सवाच्या निमित्त हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। या प्रसंगी अध्यक्ष धनंजय लोखंडे आणि त्यांच्या सर्व ग्रुपच्या हातून एक चांगल्या कार्याची सुरुवात झाली। प्रभू श्रीराम उत्सव समितीचा हा सर्व ग्रुप अयोध्येकडे देखील निघाला असतात। या सर्व ग्रुपचे स्वागत व सत्कार देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आले। नामदेव आढाव, विजय लोखंडे, गणेश सातबाई, कैलास गायकवाड, विलास बारुंगसे, राहुल पोतमिरे आदींचा सत्कार या प्रसंगी पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मीराताई हांडगे, नगरसेविका मंगलाताई आढाव, रतन बोराडे, ॲडव्होकेट सुनील बोराडे, दिनकर आढाव, छोटू आढाव, योगेश निसाळ, संदीप डिकले, अध्यक्ष धनंजय विष्णू लोखंडे, कार्याध्यक्ष राजेंद्र बाजीराव बोराडे, उपाध्यक्ष सचिन देसले, उपाध्यक्ष मयूर दिनकर आढाव, सरचिटणीस प्रवीण पवार, सचिव मनोज लोळगे, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर वारुंगसे, अनिकेत आरोटे, यश शिंदे आदींचे बहुमूल्य सहकार्य लाभले। आज या ठिकाणी स्वराज्य संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी दशक पंचक जेलरोड शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला। त्याचप्रमाणे राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंतीचा सुद्धा या ठिकाणी आज कार्यक्रम घेण्यात आला। ज्या मातेने या राज्याला 2 छत्रपती दिले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, त्या मातेचा आज जन्मदिवस 12 जानेवारी 1598 रोजी जन्मलेल्या जिजाऊंनी त्यांची जयंती आपण का करतो की या महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय संसाधनं उपलब्ध असताना स्वराज्य घडवलं किंवा टिकवलं त्याची पुनरावृत्ती व्हावी आणि आजच्या संकटांना आपल्याला तोंड देता यावं, याचा उल्लेख व्हावा, याचा विसर न पडता त्याच्या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करता यावं, या माध्यमातून आज हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा करण्यात आला। या प्रसंगी अयोध्यात जे राम मंदिर होत आहे त्या ठिकाणी पादुका घेऊन जाणारे आमचे मार्गदर्शक नामदेवजी आढाव, गणेश भाऊ सातबाई, अरुणजी लोखंडे या सर्वांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सर्वच मान्यवर या ठिकाणी आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। मी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे या वर्षीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देईल की येणाऱ्या शिवजन्मोत्सव आपण सर्वांनी एक दिलाने, ताकदीने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे। धन्यवाद। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।